श्री हरितालिका व्रत कथा. एकदा कैलास पर्वतावर रम्य परिसरात शिव आणि पार्वती हे सुखसंवाद करीत बसले होते. त्यावेळी पार्वतीने शिवास प्रश्न विचारला की, स्वामी, असे कोणते व्रत आहे की जे व्रत केले असता स्त्रीला तिच्या मनासारखा पती प्राप्त होतो? तसेच हे स्वामी, आपण कृपा करून हे पण सांगा की अशा कोणत्या व्रताचरणाच्या महान पुण्याईने मला आपल्यासारखा पती प्राप्त झाला? तेव्हा पार्वतीचा तो प्रश्न ऐकून भगवान शिव तिला म्हणाले, हे प्रिये, ज्या अल्पशा व्रताचरणाने महान पुण्य लाभते, मनोकामना पूर्ण होते, असे जे एक प्रभावी व्रत आहे, हे व्रत मी तुला आता सविस्तरपणे सांगतो. ऐक. हे देवी, ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रात चंद्र हा श्रेष्ठ आहे, ग्रहात सूर्यनारायण श्रेष्ठ आहे, सर्व नद्यांच्या मध्ये गंगा नदी किंवा देवदेवतांच्या मध्ये श्री महाविष्णू हे श्रेष्ठ आहेत, त्याप्रमाणे श्री हरितालिका व्रत हे सुद्धा सर्व व्रतातले श्रेष्ठ आणि स्त्रियांना फल देणारे असे हे व्रत आहे. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावे. हे भवानी, अगं तू स्वतः सुद्धा पूर्वी माझी पती म्हणून प्राप्ती व्हावी ह्यासाठी ह्याच व्रताचे आचरण केले होतेस. त्यावर पार्वती म्हणाली, प्रभू, मला तर काही ते नीटसे स्मरत नाही. आपण मला तो सारा इतिहास सांगावा. तेव्हा महादेव तिला सांगू लागले की, हे हिमकन्ये, तू पूर्वजन्मात एक व्रत केले होतेस. त्यावेळी तू हिमालयाची कन्या होतीस. तू उपवर झाली असता तुझ्या मनात मला भगवान शिव हे पती म्हणून लाभावेत अशी इच्छा निर्माण झाली. त्या मनोकामनेच्या प्राप्तीसाठी तू मोठे तप केलेस. तिकडे आता आपली ही उपवर कन्या कोणास द्यावी असा तुझे पिताजी विचार करीत असताना एक दिवस देवर्षी नारदांची स्वारी त्यांच्याकडे आली. ते म्हणाले, हे हिमराज, आपण कोणत्या काळजीत आहात? त्यावर हिमालयाने, मी माझी उपवर कन्या आता कोणत्या सुयोग्य वरास द्यावी ह्याचा विचार करतो आहे असे सांगताच नारद म्हणाले, हे हिमराज, अरे वैकुंठ नगरीचा राजा श्री महाविष्णू ह्याशिवाय अन्य सुयोगी असा पती तिला कुठून लाभणार? तो असे कर, तू तुझी ही कन्या त्या नारायणासच अर्पण कर. तेव्हा हिमालयास म्हणजेच तुझ्या पित्यास तो विचार पटला आणि त्याने नारदांना, मी या प्रस्तावास तयार आहे असेही सांगितले. मात्र जेव्हा तुला तुझ्या पित्याने तुझा विवाह हा नारायणाशी ठरविल्याचे समजले, तेव्हा तू अत्यंत दुःखी कष्टी झालीस. तुझे भरलेले डोळे पाहून पित्याने तुला तुझ्या दुःखाचे कारण काय असे विचारले. तेव्हा तू त्यांना सांगितलीस की, पिताजी, मी मनोमन माझा पती म्हणून श्री महादेवांना निवडले आहे. भगवान शिव ह्यांच्याशीच मी विवाह करेन. मी अन्य कोणाशीही विवाह करणार नाही. तेव्हा तुझा पिता तुला म्हणाला की, बाळे, अगं मी तर तुला नारायणास देण्याचे नारद मुनींना कबूल केले आहे, त्याचे काय? त्यावर तू इतकीच म्हणालीस की, पिताजी, माझ्या बाबतीत तसा निर्णय घेताना निदान त्याआधी तुम्ही मला तरी विचारायला हवे होते. पण तुम्ही माझ्या मनाचा विचार केलाच नाही. त्याला मी काय करू? त्यानंतर तुझी ही अवघड अवस्था तू तुझ्या एका सखीस सांगितलीस आणि तिला सोबत घेऊन तू दूरवरच्या एका घोर अरण्यात तप करण्यासाठी निघून गेलीस. त्या अरण्यात एका पवित्र नदीच्या काठी तू एका शिवलिंगाची स्थापना करून त्या पुढे बसून आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून त्या शिवलिंगाची मनोभावी पूजा केली. त्या दिवशी उपवास केलास. माझी पूजा, ध्यान, चिंतन आणि अखंड नामस्मरण केलेस. त्या तुझ्या व्रताचरणाने कैलासावरील माझे आसन डळमळले. मी तुला दर्शन देण्यासाठी त्या अरण्यात त्या स्थानी प्रकट झालो. तुला दर्शन देत मी तुला तुझी मनोकामना काय असे विचारले. तेव्हा तू माझ्या चरणावर नतमस्तक होत म्हणालीस, प्रभू, तुम्ही जर खरोखरच माझ्या पूजा, तपाचरणावर, व्रताचरणावर प्रसन्न झाला असाल तर आपण मला हेच वरदान द्यावे की तुम्हीच मला पती म्हणून लाभावे. तुम्ही माझा अर्धांगिनी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा तुझी ती इच्छा ऐकून मी तुला तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि गुप्त झालो. त्यानंतर आपली कन्या ही आपल्यावर रागावून कुठेतरी घोर मनात निघून गेली आहे, तिला शोधायला हवी असा विचार करून तुझा पिता तुझा शोध घेत घेत त्या स्थानी आला. त्याने तुला तसे दूर निघून येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी केलेली पूजा, व्रताचरण आणि मी दिलेला आशीर्वाद हा तुझ्या पित्यास सांगितलास. त्याने त्यास परम संतोष होऊन त्याने एका शुभ मुहूर्तावर
तुझा आणि माझा मंगल विवाह करून दिला. हे प्रिये, ज्या व्रताचेतनाच्या प्रभावाने पुण्याईने तुला माझी पती म्हणून प्राप्ती झाली, हे व्रत म्हणजेच श्री हरितालिकेचे व्रत होय. हे देवी, जे व्रत तू आचरले असूनही तुला त्याबद्दल नीटसे काही स्मरत नसल्याने त्याचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. तर आता मी तुला या व्रतासंदर्भात जे काही सांगतो ते ऐक. हे प्रिये, आली म्हणजे सखी, तिने तुला अरण्यात नेले आणि तू तिथे एक व्रत आचरलेस, म्हणून या व्रताचे नाव हरितालिका असे आहे. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीया या तिथीस करावे. स्त्रियांनी आपल्याला मनासारखा पती लाभावा, सौभाग्य लाभावे म्हणून हे व्रत करावे. त्यासाठी पूजा स्थान, फुलांचे तोरण, केळीचे खांब इत्यादी लावून सुशोभित करावे. पूजास्थान स्वच्छ करून झाडून पुसून तिथे चौरंग मांडावा. त्या चौरंगावर वाळूचे एक शिवलिंग तयार करावे. त्यामागे सखी आणि पार्वतीच्या 2 मूर्ती ठेवाव्यात. नंतर विधिवत संकल्प करावा. शिवलिंगासहित सखी पार्वती यांची षोडशोपचारिक पूजन करावे. त्यांना मनोमन इच्छित प्रार्थना करावी. पूजेनंतर आरती करून व्रताची कथा वाचावी. स्त्रियांना यथाशक्ती वाण द्यावे. त्या रात्री जागरण करावे. शिवाची भजन, नामस्मरण, चिंतन करावे. दुसऱ्या दिवशी व्रताची विधिवत उत्तर पूजा करून पूजा विसर्जित करावी. हे देवी, हे व्रत मनापासून केले असता या व्रताच्या पुण्याईने सर्व पापांचा नाश होऊन स्त्रियांना त्यांच्या मनासारखा पती प्राप्त होतो. तसेच या व्रतपूजनाने स्त्रियांच्या सौभाग्याची वृद्धी होऊन त्यांना सुख, शांती, वैभव, संपत्ती आणि संततीचा लाभ होतो. श्री हरितालिकेचे व्रत हे असे प्रभावी असून ते महापुण्यदायक आहे. त्यामुळे त्याचे आचरण हे निश्चितच फलदायी आहे, यात शंका नाही. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.